गत 4 वर्षांपासून महापालिकेत मूलभूत निधीचा वाद सुरू आहे। सत्ताधारी आणि विरोधकातील श्रेयवादात नगरकर मात्र विकासापासून वंचित राहिलेत। अथक परिश्रमानंतर महापौर कळमकर यांनी विभागीय आयुक्तांकडून 40 कोटींच्या निधी खर्चाला मंजुरी मिळवली। कामे सुरू होण्याची चिन्हे असतानाच विरोधकांनी राज्य शासनाकडे तक्रार करून निधी खर्चाला स्थगिती मिळवली। अगोदर फेज 2 पाणी योजनेचं काम पूर्ण करा, मगच हा निधी खर्च करा असं सांगत शासनाने महापालिका आयुक्तांकडून या संदर्भात अहवाल मागवलाय। शासनाची स्थगिती उठावी यासाठी महापालिकेतील सत्ताधारी आघाडीने प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाहीये। मुख्यमंत्र्यांकडे याबाबत भेटीची वेळ मागितली, पण ती देखील मिळाली नसल्यामुळे खंडपीठात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच महापालिकेकडे नव्हता। महापौर अभिषेक कळमकर यांनी स्वतःच ही याचिका दाखल केली आहे। राज्य शासनाला त्यात प्रतिवादी करण्यात आलंय। LSS न्यूज, अहमदनगर।